त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं। लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ। नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे। जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो। रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत। आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ॲक्वायर करतो, त्याचाही विकास आपण करतो आहोत। घाटांमध्ये नवीन सोयी सुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक ॲम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे। पण आम्ही राज्य सरकार म्हणून, मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही। त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। सगळ्यात वॉरफुटिंगवर एक विषय जो येतोय तो म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा, कारण शहरातलं सिवेजचं जे पाणी आहे ते थेट गोदावरीत जात आहे, त्या अनुषंगानं खूप महत्त्वाचं। म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये RFQ ऑलरेडी झालेला आहे, आता त्याचा RFP प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर 24 नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही STP पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे। त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे। जवळपास त्यालाच आपल्याला 1200 कोटी रुपये लागणार आहेत। त्र्यंबकचे साधू महंतांनी मागणी केली की उत्तर प्रदेशप्रमाणे तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या। माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। आपण त्र्यंबकेश्वरला गेलात, कुशावर्ताची पाहणी केली, तिथलं पाणी बघून आपणही जरा खेद व्यक्त केला, काय सुधारणा करणं अपेक्षित आहे? त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं, त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो आहोत। त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात, त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल, एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून
तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत. सर्वांची अशी मागणी आहे की नाशिक कुंभमेळ्याला म्हणतात नाशिक त्र्यंबकेश्वर असं नाही, ते खरं आहे, योग्य आहे ते, कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे, पण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. नाशिकचंही आहे, पण त्र्यंबकेश्वरचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू. किती कोटी लोकांचा आपण यावेळेस अंदाज धरला? कारण आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही, कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता, त्याचे 3 पट लोक आले. त्यामुळे आता एकदा थोडा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ. आता तुम्हाला ते सांगू नाही, प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महंत नाही आहे. हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे. कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात. त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे, हे अध्यात्माचं नाही आहे. अध्यात्माची बाजू हे साधुसंत सांभाळतील, पण प्रशासनाची बाजू, मॅनेजमेंटची बाजू, व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळेल. आज मैं सबसे पहले भारत सरकार का आभार व्यक्त करता हूं कि भारत सरकार ने एकंदरीतच आता आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांनी पत्रकार परिषदेत घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर मांडले आहेत. 1100 कोटी रुपयांचा आराखडा त्यांनी, विकास आराखडा जो आहे तो त्र्यंबकेश्वरासाठी सांगितलाय आणि त्याचं काम कसं असणार, कधीपासून सुरुवात होणार, संपूर्ण प्लॅनिंग सांगितली आहे.